पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडलं। ठाकरे शिवसेना शाखा ते गांधी चौक आणि परत राजमाता जिजाऊ चौकपर्यंत शिवसैनिकांनी पायी चालत मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचा निषेध केला। वैभव नाईक यांनी हातात सायकल घेऊन पायी चालत इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला। एका बाजूला महागाई सर्वसामान्यांचं कंबरडं मोडतंय आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र केवळ आश्वासनं देण्यात धन्यता मानतंय असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख कृष्णा दुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, गंगाराम सडवेलकर, योगेश दुरी, अर्चना बंगे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली। सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है या प्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप या मोर्चात ठाकरे सेनेनं ऐकवत सरकारवर कडाडून टीका केली। पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा, कहाँ गए अच्छे दिन, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली। यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल केला। ते म्हणाले, वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव सातत्यानं वाढत असून रुपयाचा दर घसरत चाललाय। पंतप्रधान डॉलरची ही घोडदौड आणि रुपयाची घसरण थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत। त्यामुळेच इंधनासह सर्वच वस्तूंची महागाई वाढली आहे। त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून सर्वसामान्यांना इंधन मिळणं कठीण झालं आहे। यासाठी जनतेनं या अशा आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं। खरं तर शिवसेनेच्या वतीने या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतोय। आज पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली या 8 दिवसामध्ये 4दा झालेली आहे, परंतु खरी पेट्रोल डिझेल दरवाढ ही डॉलरचा दर पडल्यामुळे या ठिकाणी झालेली आहे। 10 वर्षापूर्वी पेट्रोल बॅरलला जवळजवळ $110 बॅरल होतं आणि आज ते $115 हे बॅरल आहे। परंतु रुपयाची एवढी घसरण झालेली आहे की 50 रुपयावरून रुपया 100 रुपयावर झालेला आहे आणि त्यामुळे ही दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या या डॉलरच्या वाढीमुळे ही झालेली आहे। आज पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे नुसतंच वाहनकांचंच कंबरडं मोडलं नाही तर दूध महाग झालेलं आहे, भाजी महाग झालेली आहे, आज बांधकामाला लागणारं सगळं साहित्य महाग झालेलं आहे आणि एवढंही करून आज पेट्रोल डिझेल हे जिल्ह्यातील पंपावर मिळत नाही वस्तुस्थिती आहे। माननीय मुख्यमंत्री काय सांगतायत की पेट्रोलचा साठा, डिझेलचा साठा अनाधिकृतपणे लोक करतायत, परंतु गेल्या वर्षीपेक्षा 80% डिझेल पेट्रोल हे पेट्रोल पंपांना सरकार सध्या देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतीचा हंगाम सुरू होणार आहे आणि या शेतीच्या हंगामाला सुद्धा आज लोकांना खत मिळणार नाही आहे। आज खरेदी विक्री संघामध्ये जर युरिया आणि खत पाहिजे असेल तर तुम्हाला दुसरं खत एक घ्यावं लागतं आणि यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना खत सुद्धा मिळणं मुश्किल होणार आहे, खताचे दर सुद्धा वाढणार आहे। आज गॅसचा दर वाढलेला आहे, आपण बघताय की गॅस वाढूनही सुद्धा गॅस 45 दिवसापर्यंत मिळत नाही आहे। त्याचबरोबर सीएनजी वापरा म्हणून काही लोकांनी सांगितलं, परंतु सीएनजीची सुद्धा 15 दिवसामध्ये 3दा दरवाढ झालेली आहे आणि या सगळ्याचा हॉटेल व्यावसायिक असून ते लोकांना खरं तर आज आपण बघितलं असेल की बुधवारच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा लोकांची किती गर्दी कमी आहे। आज प्रत्येकाला विचारलं तर महागाईमध्ये लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि हेच मोदी 15 वर्षापूर्वी काय सांगत होते, 10 वर्षापूर्वी की महागाई कमी करण्यासाठी, अच्छे दिन आणण्यासाठी आम्हाला सगळ्यांना स्वप्न दाखवले आणि आज आता ही स्वप्न आमच्या मुलीला मिटवून आम्हाला रस्त्यावर आणून हे मात्र परदेशात फिरत आहे। आज सरकार सुद्धा कुठलंही धोरण भारत सरकार आखत नाही आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये मात्र हेच मुख्यमंत्री आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगत होते की तुम्ही पेट्रोल डिझेलचे दर वाढ कमी करा। आज सरकारने नीटची परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांची सुद्धा खेळण्याचं काम, विद्यार्थ्यांच्या भावनांची सुद्धा खेळण्याचं काम केलेलं आहे आणि आज सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि आपण बघितलं असाल की पेट्रोल डिझेल दरवाढ ही आता 15-20 रुपये झाल्याशिवाय थांबणार नाही, परंतु जनतेचा सुद्धा उद्रेक असला पाहिजे तर ही दरवाढ थांबवण्यासाठी सरकारला पण भाग पाडली पाहिजे। आमची आंदोलनाची सुरुवात आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करत राहू, परंतु जनतेने सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या सरकारला धोरण टाकले पाहिजे। परंतु काही जे अंधभक्त आहेत ते मला अजूनही सांगतात की पेट्रोल दरवाढ झाली सुद्धा आम्ही देशभक्तीसाठी या ठिकाणी करू। खरं तर देशभक्तीसाठी तुम्ही
अजून काय काय आमची पिळवणूक कराल, हा खरा प्रश्न आहे. आणि हा जो महागाई जे प्रतिभा लोकांना जागृत करण्यासाठी आणि शासनाला जाग येण्यासाठी खऱ्या अर्थाने 2014 मध्ये पूर्वीच्या केंद्र सरकारच्या विरोधात मोदीने अनेक भाषणं केली, ती आता लोकांना ज्या आपल्या रीलच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. त्यावेळी भाषण केलं होतं की त्या सरकारवर टीका करत होते, पण आज मोदी आज ज्या पद्धतीने करतायत ते मोदींनी या सर्व जनतेचं कंबरड मोडलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत फक्त उमेदवार विकत घ्यायचे, लोकांना पैसे वाटायचे आणि आपण निवडून आल्यानंतर आपली ताकद जास्त आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जनतेने पण आता लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारची जर महागाई वाढत गेली तर भविष्य पिढीचं काय निर्माण होणार आहे. भविष्य पिढीला आज ज्या ठिकाणी आज खाण्यामध्ये ज्या असलेल्या वाहनामध्ये सर्व ठिकाणी दरवाढ होत आहे, उद्या ज्या असलेल्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये पण अशीच दरवाढ होऊन अनेक लोक आज ज्या पद्धतीने आज नीटचा पेपर फुटला, त्या पेपर फुटल्यानंतर आज ज्या एका कॉक्रोच पार्टीने एक आल्यानंतर जे मोदी सरकार 15 वर्ष आपले फॉलोअर जमा करत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिपटीने फॉलोअर या मोदी कॉक्रोच पार्टीच्या पाठीने आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने सरकारवरती किती रोष तरुणांचा आहे हे बघितलं पाहिलं. आणि तरुणांचा बोध घेऊन ज्या असलेल्या आया बहिणी आणि जे नागरिक यांनी पण घेतलं पाहिजे आणि आपण ठरवलं पाहिजे की ज्या वेळी असे आंदोलन होतील त्यात आपण सहभागी व्हावं. आणि त्यामुळे हा जो मोर्चा काढला हा तुम्हाला डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. त्यामुळे सर्व जनतेने पुढच्या कधी आंदोलन होईल त्यावेळी स्वतः सहभागी व्हा. शिवसैनिक करतीलच आंदोलन, पण ते आंदोलन करतील ते तुमच्यासाठी, जनतेसाठी, जनतेला जाग आणण्यासाठी. एवढंच मी या ठिकाणी. महागाई वाढवलेली आहे. आपण बघितलं तर अगदी 14 सालापासून आपण बघितलं यांची महागाई वाढवण्याची जी पद्धत आहे ती 50 पैसे, 75 पैसे, 90 पैसे असं करून यांनी त्यावेळी 90-95 वर ही महागाई नेली. त्यानंतर गॅस 450 रुपयाचा गॅस यांनी 1000 रुपयावर नेला. आज बघितलं तर यांना कुठे महागाई आणि हे सरकार चालवण्यासाठी सक्षम नसल्यामुळे यांनी जनतेला आव्हान केलं की तुम्ही पेट्रोल प्रवास करू नका, तुम्ही सोनं वापरू नका, अनेक प्रकारे बचत करा. अरे तुम्ही ही महागाई वाढवली आणि आता लोकांना बचत करायला सांगता, लोकांना तेल खाऊ नका म्हणून सांगता, उद्या जेवू नका म्हणून सांगाल. परंतु ही जी महागाई आहे ज्यावेळी 14 मध्ये अगदी 21 पर्यंत 50,000 पर्यंत सोनं होतं ते आज 1.5 लाख क्रॉस करून गेलेलं आहे. आणि सोनं हे कमीत कमी 10 ग्रॅम तरी सोनं गरिबाला लागतं लग्नासाठी. आणि अशा प्रकारे तुम्ही सोन्याची सुद्धा महागाई म्हणजे जी जीवनावश्यक वस्तू आहे ज्यावेळी लग्न असतं त्यावेळी काही नाही काहीतरी सोन्याचा दागिना करून घालावा लागतो. आणि त्यावेळी ही महागाई झाल्यामुळे आज लोक लग्न कशी करावी याच्या सुद्धा विवंचनेत आहेत. अनेक प्रकारे या सरकारने महागाई आणलेली आहे. आज पंतप्रधान सांगतात की तुम्ही प्रवास करू नका, पर्यटनाला जाऊ नका, बाहेर देशात जाऊ नका. आणि आताच बघितलं तर 5 राज्यामध्ये हे जाऊन आले आणि बाहेर देशात जाऊन सांगितलं की आमचा देश खतरे में आहे. आणि ज्यावेळी 14 मध्ये आम्हाला सांगितलं तुमचे अच्छे दिन येणार आहेत आणि आता आम्हाला बचत करायला सांगत आहेत. खरोखरच रोज 1 रुपयाने यांचं पेट्रोल डिझेल वाढत आहे. तुम्हाला काय वाढवायचं ते एकदम 5 रुपये वाढवा म्हणजे लोकांना तरी समजेल. परंतु तसं नाही. आज 1 रुपया, उद्या 95 पैसे, परवा 75 पैसे असं करून आज महागाई वाढत आहे. अजूनही महागाई वाढणार आहे. आणि हे सरकार चालवण्यासाठी सक्षम नसल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय निवडावा लागलेला आहे. आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत. हे महाराष्ट्र आणि केंद्र म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार सर्वच फेल गेलेलं आहे. यांनी निवडणुकामध्ये अनेक प्रकारे पैसे वाटप करून आज देशाला संपवलेलं आहे. कारण आपण आपल्या संसारात सुद्धा आपल्याकडे जे पैसे आहेत ते चैनीसाठी वापरले तर आपल्याला सुद्धा
पैशाची कमतरता भासते तशी या देशाला आज कमतरता भासलेली आहे. या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतो.